आणि राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहे. त्यांचा सुरुवातीला त्यांच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा होता. नंतर ते कधी मुसलमानांना विरोध करतात, कधी ते मस्जिदीला विरोध करतात, कधी ते मराठी भाषा बोलली पाहिजे म्हणून थोबाड मारण्याच्या संबंधाले आधी देतात. त्यामुळं त्यांना आपलं भविष्य दिसते, त्यामुळे ते स्वतः येत आहे. तिथं काही फोडण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. एवढी आमच्याकडे मेजॉरिटी आहे, केंद्रामध्ये आमच्याकडे मेजॉरिटी, आम्हाला काही खासदारांची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे आमच्या बरोबर आमदार आहेत की काही आमदार घेण्याची आवश्यकता नाही आहे. आता ते येता येतील तर आता त्याला आम्ही काय करणार. त्यामुळे ते येणारे आहेत त्यांना घेणारच कामच आमचं आहे. अनेक वर्ष तुम्ही खरं तर एकाच लाईन मध्ये राहता, एकाच परिसरात राहता, तुमचे चांगले मित्र आहेत. या निमित्तानं आता बऱ्यापैकी खगड्यात सोडून जात असताना उद्धव ठाकरेंना मैत्री खातर कुठला सल्ला द्या? पण माझा सल्ला तर हेच आहे की जर आता एवढे सगळे खासदार आमदार जर इकडे आमच्याकडे येत आहे तर उद्धव ठाकरे यांनी तिकडे राहून काही उपयोग नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आमच्याकडे आलं पाहिजे. दरवाजे आमच्यासाठी खुले आहेत. ते जरी आले तरी बाळासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि आमची ताकद अजून चांगली वाढू शकेल. त्यामुळं जर वेळ आली तर उद्धव ठाकरेंनी विचार करावा आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्या सोबत यावं अशी आमची भूमिका आहे. अजूनही आमदार खासदार ज्या पद्धतीनं फुटतायत त्याच्यावर काल राज ठाकरेंनी एक वक्तव्य केले की राजकीय नेत्यांची किंवा या फुटणाऱ्या लोकांची अवस्था वेश्येसारखी झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता राज ठाकरे हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आता राज ठाकरेंना आमदार निवडून आणता येत नाही आहेत, पण आता दुसरे आमदार जे फुटतायत असं ते त्यांचं जे म्हणणं आहे ते फुटत नाही आहे, ते स्वतः येत आहे. ते त्यांना असं वाटतंय की आता आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षासोबतच जायला पाहिजे आणि विरोधी पक्षांनी सत्ता कधी येईल याची शाश्वती नाही. त्यामुळं त्यांना आपलं भविष्य दिसते, त्यामुळे ते स्वतः येत आहे. तिथं काही फोडण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. एवढी आमच्याकडे मेजॉरिटी आहे, केंद्रामध्ये आमच्याकडे मेजॉरिटी, आम्हाला काही खासदारांची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे आमच्या बरोबर आमदार आहेत की काही आमदार घेण्याची आवश्यकता नाही आहे. आता ते येता येतील तर आता त्याला आम्ही काय करणार. त्यामुळे ते येणारे आहेत त्यांना घेणारच कामच आमचं आहे. राजकीय व्यक्तींना वेश्येची उपमा देणं म्हणजे कसं? राजकीय व्यक्तींना वेश्येची उपमा देणं हे कसं? वेदना काय म्हणाले? राजकीय फुटणाऱ्या लोकांना वेश्याची उपमा देणं. राज ठाकरे हे कधी काय बोलतील काय ते सांगता येत नाही आहे आणि ते असं बोलतायत म्हणून त्यांचे कोण आमदार निवडून येत नाही आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या सभांना मोठी गर्दी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनापूर्वी गर्दी व्हायची, पण आमदार कधी निवडून येत नव्हते. छगन भुजबळ एकटे त्या माध्यमातून निवडून यायचे, पण नंतरच्या काळामध्ये त्यांचे आमदार निवडून आले. तर फक्त सभेला गर्दी करण्याचं प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे म्हणून काय ते. आणि राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहे. त्यांचा सुरुवातीला त्यांच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा होता. नंतर ते कधी मुसलमानांना विरोध करतात, कधी ते मस्जिदीला विरोध करतात, कधी ते मराठी भाषा बोलली पाहिजे म्हणून थोबाड मारण्याच्या संबंधाले आधी देतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये सातत्यानं असा बदल आहे आणि मराठीसाठी आमचा अभिमान आहे. मराठी आमची भाषा आहेच आहे, पण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्या ठिकाणी मराठी बोलत राहिलो तर मला वाटतं की मुंबईचं इमेज हे कोल्याप होणार आहे. मुंबई आर्थिक राजधानी होण्याचं कारण हे आहे की मराठी माणसाचा त्यामध्ये मोठा सहभाग आहेच आहे, पण नॉन मराठी लोकांचाही मोठा सहभाग आहे. कारण त्या ठिकाणी पुरा मुंबई प्रांतामध्ये सगळा गुजरात पण होता आणि मुंबईमध्ये जो माणूस येतो त्याचं पोट भरतं, तो काही ना काही उद्योग करतो आणि म्हणून मुंबईचं नाव जगभरामध्ये आहे. म्हणजे मध्यंतरी तर मी अमेरिकेमध्ये ऐकलं होतं की अमेरिकेतल्या जमिनीपेक्षा मुंबईच्या जमिनीचे रेट फार महाग आहे. त्यामुळं मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठीचा आग्रह धरणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि ज्याला मराठी त्यांनी शिकावं यासाठी ठीक आहे, पण रिक्षाच्या परमिटसाठी, टॅक्सीच्या परमिटसाठी मराठी आलंच पाहिजे, ते शिका नाही तर आम्ही ते रद्द करू, अशा पद्धतीची भाषा योग्य नाही आहे असं मला वाटतं. की मुंबई शहरामध्ये 60% नॉन मराठी लोक आहेत आणि मुंबईची सत्ता आणण्यामध्ये मराठी माणसांच्या सोबत नॉन मराठीचाही मोठा सहभाग आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की जी भूमिका घेतली जात आहे त्या भूमिकेला आमचं समर्थन अजिबात नाही आहे. आम्ही सर्व भाषाचा आदर करणारे आहोत, पण सर्वात जास्त आदर आमचा मराठीचा आहे. पण हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा असल्यामुळं ती अजिबात तिथे चालणारच नाही. अशा पद्धतीचा दावा केला तर मुंबई ही आर्थिकदृष्ट्या सबळ होणार नाही आहे. त्यामुळं म्हणून राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे आणि कोणाच्या थोबाडीमध्ये मारणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी कठोर अशा पद्धतीचं शासन त्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मराठी शिका आणि इथं 80% मुलं सगळी जी बाहेरच्या प्रांतातली आहेत सगळे मराठी बोलतात. अनेक लोक जे आमचे कर्नाटकचे आहेत, ते तामिळनाडूचे आहेत, तेलुगू भाषेचे आंध्राचे लोक आहेत, उत्तर भारतीय लोक आहेत, ते मराठी अस्खलित बोलणारे अनेक लोक आहेत. त्यामुळं मराठी कोणाला येत नाही असं नाही आहे. त्यामुळे असं कंपल्शन करणं मुंबईमध्ये योग्य नाही असं आपलं मत आहे. महाराष्ट्रासह देशामध्ये